श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 18 जानेवारीपासून शाकंभरी देवीचं नवरात्र हे सुरू झालं आहे आणि 25 जानेवारीला गुरुवारी शाकंभरी पौर्णिमा आहे आणि हे शाकंभरी नवरात्र या पौर्णिमेला संपणार आहे. तर या शाकंभरी नवरात्रानिमित्त आपल्याला शाकंभरी पौर्णिमेला देवी मातेची कोणती सेवा करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की शाकंभरी पौर्णिमेला आपल्याला नेमकी सेवा ही कशी करायची आहे. या शाकंभरी नवरात्रानिमित्त तुम्हाला जर कुठलीही सेवा करायला जमली नसेल तर तुम्ही पौर्णिमेला आपल्या देवीची कोणती सेवा ही करायची आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी देवीने वेळोवेळी अनेक अवतार हे घेतले आहे. शाकंभरी देवी ही त्यापैकीच एक आहे. एकदा पृथ्वीवर दुष्काळ पडला आणि तेव्हा सर्व देवी देवतांनी मिळून देवीची आराधनाही सुरू केली आणि देवी माता त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि शाकंभरी देवीचे रूप धारण करून देवी मातेने पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या या सर्वात आधी निर्माण केल्या आणि त्यामुळेच पृथ्वीवरचा दुष्काळ हा संपला. शाकंभरी माता ही साक्षात अन्नपूर्णा माताच आहे. प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणाऱ्या श्री शाकंभरी देवीच्या प्रित्यर्थ पौष महिन्यामध्ये शाकंभरी पौर्णिमा ही साजरी केली जाते. तर या शाकंभरी पौर्णिमेला आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. तसंच माता अन्नपूर्णेची सुद्धा आपल्याला सेवा ही करायची आहे. शाकंभरी पौर्णिमा ही सुरू होत आहे 24 तारखेला रात्री 9:51 आणि ही पौर्णिमा संपणार आहे 25 तारखेला रात्री 11:24. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आपल्याला जी काही सेवा करायची आहे ती 25 तारखेलाच करायची आहे. तर या सेवेमध्ये आपल्याला शाकंभरी नवरात्र सुरू झाल्यापासून जर तुम्ही एकही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ केला नसेल तर तुम्हाला शाकंभरी पौर्णिमेला एक पाठ हा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा जरूर करायचा आहे. तसंच देवीचा 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे. शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपली सकाळची देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ हा करायचा आहे. आणि जर तुम्हाला सकाळी पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही दुपारी पाठ हा नक्की करा, पण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ या दिवशी जरूर करा. आणि तेही जर तुमच्याकडनं शक्य नसेल तर निदान सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण हे या दिवशी नक्की करा आणि एक माळ नवावर्ण मंत्राचीही नक्की करा. त्याचप्रमाणे जे कोणी सत्यनारायणाची पूजा ही दर पौर्णिमेला करत असतील तर त्यांनी सत्यनारायणाची पौर्णिमेची पूजा ही 25 तारखेला संध्याकाळी प्रदोषसमयी करायची आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला सत्यनारायणाची पूजा ही दर पौर्णिमेला करणं हे सुरू करायचं असेल तर तुम्ही या पौर्णिमेपासून ती सुरू करू शकता. त्याचप्रमाणे कुंकुमार्चनची सेवासुद्धा आपल्याला या पौर्णिमेला आपल्या कुलदेवीच्या टाकावर किंवा फोटोवर करायची आहे. ही कुंकुमार्चनची सेवा कुलदेवीच्या फोटोवर किंवा टाकावर करत असताना देवीचा जो मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै या मंत्राचा 108 वेळा जप करत आपल्याला देवी मातेच्या फोटोला किंवा टाकाला कुंकुमार्चन हे करायचं आहे. हे कुंकुमार्चन करत असताना देवी मातेच्या पायापासून वर डोक्यापर्यंत आपल्याला थोडं थोडं कुंकू टाकत जायचं आहे. याप्रमाणे हे कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे. तसंच या दिवशी श्रीसूक्ताचं सुद्धा आपल्याला जरूर पठण हे करायचं आहे. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही या पौर्णिमेला श्रीयंत्रावर श्रीसूक्ताचं पठण करत कुंकुमार्चनची सेवा ही जरूर करा. त्याचप्रमाणे शाकंभरी पौर्णिमेला देवी मातेपासून उत्पन्न झालेल्या देवी मातेने निर्माण केलेल्या विविध भाज्यांचा नैवेद्य हा शाकंभरी पौर्णिमेला दाखवला हा जात असतो. तर त्यामुळे आपल्याला शाकंभरी पौर्णिमेला आपल्या घरी ज्या काही भाज्या या आपल्याला उपलब्ध असतील त्या सर्व भाज्यांचा नैवेद्य आपल्याला देवी मातेला हा दाखवायचा आहे. शाकंभरी पौर्णिमेला देवी मातेला 64 भाज्यांचा नैवेद्य हा दाखवला जात असतो. पण इतक्या सगळ्या 64 भाज्या या आपल्याकडे उपलब्ध असणं तर काही शक्य नाही. म्हणून आपल्याकडे जितक्या भाज्या या आपल्याला उपलब्ध आहेत त्या सर्व भाज्यांचा नैवेद्य आपल्याला शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी देवी मातेला दाखवायचा आहे. शाकंभरी पौर्णिमेला जो कोणी भक्त देवी मातेची अगदी मनापासून सेवा आणि पूजा करतो त्या भक्ताला आयुष्यभर कधीही धनधान्याची कमतरताही भासत नाही. त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना या देवी माता नक्की पूर्ण करत असते आणि म्हणूनच आपल्याला या शाकंभरी पौर्णिमेला देवी मातेची सेवा ही नक्की करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी माता अन्नपूर्णेची सुद्धा सेवा ही करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्तीही असते. तर या मूर्तीला आपल्याला शुद्ध पाण्याचा अभिषेक हा करायचा आहे आणि देवी मातेची विधिवत पंचोपचार पूजा ही आपल्याला या दिवशी करायची आहे.
त्याचप्रमाणे तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर सुद्धा या दिवशी कुंकुमार्चनची सेवाही करू शकता। अन्नपूर्णा मातेचा ओम अन्नपूर्णायै नमः या मंत्राचा 108 वेळा जप करत आपल्याला ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चनची सेवाही करायची आहे। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला स्वयंपाक करत असताना देवी मातेसाठी नैवेद्य हा करत असताना आपल्याला अन्न ब्रह्म इति अन्नपूर्णायै नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। त्याचप्रमाणे अन्नपूर्णा स्तोत्र हे सुद्धा आपल्याला या दिवशी जरूर पठणे करायचे आहे। हे स्तोत्र तुम्हाला यूट्यूबला सर्च केलं तर मिळेल आणि त्याप्रमाणे ते इथे बघून तुम्ही हे स्तोत्र म्हणू शकता। हे शाकंभरी नवरात्र असल्याकारणाने देवीचं नवरात्र असल्याकारणाने या दिवशी तुम्ही जर श्रीयंतरावर एक वेळ कुंकुमार्चनची सेवा नाही केली तरी चालेल, पण निदान आपल्या कुलदेवीच्या फोटोवर किंवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर ही कुंकुमार्चनची सेवा या दिवशी तुम्ही नक्की करा। त्याचप्रमाणे या दिवशी गुरुवार पण आहे, गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे आणि शाकंभरी पौर्णिमा सुद्धा आहे। त्यामुळे आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन हे आपल्याला या दिवशी नक्की करायचं आहे। तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरचा पॅसेज हा सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसायचा आहे आणि तिथे छान सुंदर रांगोळी काढायची आहे आणि आपलं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते सुद्धा आपल्याला या दिवशी स्वच्छ हे करायचं आहे आणि त्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला हळदीने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे। तर या ज्या सगळ्या सेवा आहेत त्या आपल्याला पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमेला करायच्या आहे। आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की या दिवशी इतक्या सगळ्या सेवा या कशा करायच्या, कारण सत्यनारायणाची पूजा ही सुद्धा आपल्यापैकी बरेच जण दर पौर्णिमेला करत असतील, तर एवढ्या सगळ्या सेवा करायला या वेळ नाही, तर काय करायचं, निदान एक दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ तरी आपल्याकडनं नक्की झाला पाहिजे, नाही तर निदान 108 वेळा देवी मातेच्या नवार्णव मंत्राचा जप हा आपल्याकडनं झालाच पाहिजे। आणि तसंच वेळेअभावी तुम्हाला या सगळ्या सेवा करायला जमत नसतील तर एकतर कुलदेवीच्या टाकावर किंवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चनची सेवा ही नक्की करा। आणि सत्यनारायणाची पूजा ही आपल्याला संध्याकाळी करायची आहे, प्रदोषकाळी, त्यामुळे दिवसभर आपल्याला वेळ आहे आणि सत्यनारायणाच्या पूजेला फक्त अर्धा तास हा लागत असतो। त्यामुळे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त ज्या काही तुम्हाला मी देवीच्या सेवा या करायला सांगितल्या आहे, तुम्ही त्या सकाळी सकाळी करून घ्यायच्या आहेत। विशिष्ट दिवशी त्या तिथीला आपण ज्या काही सेवा या करत असतो त्या सेवेचं फळ आपल्याला कितीतरी पटीने मिळत असतं। त्यामुळे वेळात वेळ काढून या सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न हा नक्की करा आणि जर तुम्ही मनात ठरवलं तर तुम्ही या सेवा नक्की करू शकता। त्यामुळे कुठलेही कारण न देता, कुठलीही सबबी न सांगता या सेवा करण्याचा प्रयत्न नक्की करा। शाकंभरी देवता ही अन्नधान्याची देवता आहे आणि या अन्नधान्याच्या देवता असणाऱ्या देवीचे आपण जर या दिवशी पूजन केले, तिची सेवा केली तर आपल्या घरातल्या अन्नधान्याला नेहमी बरकत ही राहत असते। हे अन्नधान्य आपल्याला कधीही कमी पडत नाही, त्यामुळे या सेवा करण्याचा या दिवशी नक्कीच प्रयत्न करा। तर याप्रमाणे आपल्याला शाकंभरी पौर्णिमेनिमित्त शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या सेवा या देवी मातेच्या करायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती ही तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे। आपण केलेली कुठलीच सेवा ही वाया जात नसते, त्याचा आपल्याला कुठे ना कुठे हा लाभ होत असतो। त्यामुळे मी तुम्हाला ज्या या सेवा सांगितल्या आहेत त्या सेवा तुम्ही नक्कीच करा। अगदी सगळीच सेवा तुमच्याकडनं नाही झाली तरी चालेल, पण एक तरी सेवा करण्याचा प्रयत्न हा नक्की करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।